नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधला तिसरा लेसन बघत आहोत. तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. मागच्या पिरियडला आपण बघितलं की पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. आज आपण आता बघणार आहोत पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला पेज नंबर 31वर बघायचं आहे बघा. आता यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे, पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. वी हॅव नो दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा जो फ्लो आहे किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो कशामुळे होते? कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. अँड इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. बघा, पॉझिटिव्हली चार्ज जे आहे त्यांचा फ्लो कशामुळे होतो? तर कुठून होतो तो? आणि हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आणि इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो कुठून होतो? फ्रॉम द पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. अ लायटनिंग स्ट्राईक, तुम्हाला माहिती विजा होता बघा, दॅट इज नोन ॲज अ लायटनिंग. दॅट लायटनिंग स्ट्राईक इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल ऑन द क्लाउड्स टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. म्हणजे काय? झिरो पोटेन्शियल. कुठे? अर्थवर. हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आता आपल्याला बघायचं आहे बघा, डायग्रॅम बघा. तुम्हाला 3.2 डायग्रॅम दाखवली आहे. ती जी डायग्रॅम आहे ती आहे पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता या डायग्रॅममध्ये काय दाखवलं आहे बघा तुम्हाला, की ए पॉईंट दाखवला आहे बघा आणि बी पॉईंट. ए पॉईंट जो आहे तो हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा आहे आणि बी पॉईंट जो आहे ब्ल्यू कलरचा तो आहे लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि त्यांच्यामध्ये एक वायर जोडली आहे, त्याला काय म्हणायचं? कंडक्टिंग वायर. आणि खाली हे जे दोन आहेत ते स्टँड जे आहे ते स्टँड विथ इन्सुलेटिंग कवरिंग असे बसवलेले आहे. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल्स at 2 point A and B is called the potential difference between them. म्हणजे जे दोन पॉईंट दिलेले तुम्हाला ए आणि बी यांच्यामधला जो डिफरन्स असेल कशाचा? व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल, दॅट इज नोन ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. आता फिगरमध्ये काय आहे बघू आपण. इन दिस फिगर कंडक्टर ए इज ॲट अ हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी. कंडक्टर म्हणजे काय? वाहून नेणारा. वेन दीज टू आर कनेक्टेड बाय अ कंडक्टिंग वायर अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड बिटवीन टू एंड अँड इलेक्ट्रॉन्स विल फ्लो. हे बघा, तर हे जे आहे हे दोन ते कंडक्टिंग वायरने जोडले की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो आणि इलेक्ट्रॉन हे फ्लो व्हायला सुरुवात होते. आता हे इलेक्ट्रॉन्स जे आहे the electrons will flow from B to A through the wire. इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून होतो? B कडून A कडे. This flow will continue until the two conductors A and B have the same potential. आता हा इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो चालूच असेल. कुठपर्यंत चालू असेल? की जोपर्यंत कंडक्टर जे आहे ए आणि बी यांचं पोटेन्शियल काय होईल? सारखं. म्हणजेच काय? अंटिल देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम झिरो, तोपर्यंत तो फ्लो काय असेल? चालू असेल. ओनली देन विल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप. आणि अशाच वेळी इलेक्ट्रॉन्स जे फ्लो होत आहे ते काय होतील? स्टॉप होतील. तर ही जी डायग्राम आहे तुम्हाला दिसत असेल बघा, त्याच्यामध्ये वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल or electric field to take a positive charge from a point of lower potential to the point of higher potential.
म्हणजे वर्क हे केव्हा होईल की जेव्हा वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, केव्हा पण टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल. आता आपल्याला बघायचं बघा पुढचं पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. आपण आतापर्यंत काय बघितलं? पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे? पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. बघा काय म्हटलं मी इथे? सेल. द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन टू म्हणजे काय? पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ अ सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज बाय केमिकल रिॲक्शन. आता सेलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतं तर ते कशामुळे होतं? केमिकल रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस इन टू द सेल or inside the cell. The potential difference sets the electrons in motion. आता या पोटेन्शियल डिफरन्समुळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मोशनमध्ये येतात. ॲज अ रिझल्ट याचा परिणाम काय होतो? इन दॅट इलेक्ट्रॉन फ्लो अँड ड्यू टू दिस दॅट मीन्स इट रिझल्ट्स इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू द टू एंड ऑफ द सेल. याचा परिणाम काय होतो की इलेक्ट्रिसिटी ही काय व्हायला लागते? फ्लो व्हायला लागते. कशातून? कंडक्टिंग वायरमधून, की जी आपण त्या सेलच्या दोन एंडला जोडलेली असते तिथे. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉईंट ए टू पॉईंट बी इज कॉल्ड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट. म्हणजे कुठले? सेलमध्ये. लक्षात घ्या की अमाऊंट ऑफ वर्क डन to carry a unit positive charge from a point A to a point B is called electric potential difference between the two points. आता potential difference between two points जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते कशाने दाखवतात? व्हीने. म्हणून व्ही बरोबर काय? वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. वर्क आपण डब्ल्यूने दाखवतो आणि टोटल चार्ज ट्रान्सफर हे आपण क्यूने दाखवत असतो. म्हणून व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. याने आपण पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स हे काढू शकतो. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन एस आय सिस्टीम इज व्होल्ट. तुम्हाला 3.3 डायग्राम दाखवली बघा. ती आहे फ्री इलेक्ट्रॉन्सची, की बघा सेंटरला न्यूक्लियस आहे, सिंगल ॲटम दाखवला आहे तुम्हाला, आणि ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत हे फ्री इलेक्ट्रॉन्स वीकली अटॅच असतात आउटर मोस्ट शेलमध्ये, आणि असेच इलेक्ट्रॉन्स हे काय होतात? मोशनमध्ये येतात. म्हणून फ्री इलेक्ट्रॉन्स मूव फ्रीली फ्रॉम वन एंड ऑफ द ॲटम टू अनदर एंड. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की फ्री इलेक्ट्रॉन्स मूव फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम. तुम्हाला आता एक हे दाखवले बघा पेज नंबर 32वर. एक सायंटिस्ट आहे, त्यांचा फोटो दाखवला आहे किंवा चित्र दाखवलं आहे बघा, त्यांचं फोटोच आहे म्हणजे तो. तर हा जो आहे तो कोणाचा फोटो आहे? तुम्ही ओळखलाच असेल. इटालियन सायंटिस्ट अलेक्झांड्रो व्होल्टाज दॅट कन्स्ट्रक्टेड अ फर्स्ट इलेक्ट्रिकल सेल. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स नेम्स व्होल्टाज इन हिज ऑनर. म्हणजे या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ हे जे एकक आहे म्हणजे युनिट आहे ते देण्यात आलं आहे. कोणतं? व्होल्टा किंवा व्होल्ट. अलेक्झांड्रो व्होल्टा हे काय आहे? सायंटिस्ट आहे आणि यांच्या सन्मानार्थ हे देण्यात आलेलं आहे. पुढे बघा, आता आपल्याला बघायचं आहे फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय. एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स. कोणताही जो ॲटम आहे जो मेटॅलिक कंडक्टर आहे तर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ते एक असतील किंवा अनेक असतील. विच आर व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. ते न्यूक्लियसची त्यांचं जे अट्रॅक्शन आहे ते काय असेल? वीक असेल. अँड दीज आर कॉल्ड ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन्स.
अशांना काय म्हणतो आपण फ्री इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला 3.3 फिगर बघायची बघा. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली मूव्ह फ्रॉम वन पार्ट ऑफ कंडक्टर टू इट्स अनदर पार्ट. आता हे इलेक्ट्रॉन्स फ्लो का होतात हे तुमच्या लक्षात येईलच की जे वीकली बाउंडेड आहे तेच इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की ते फ्रीली मूव्ह होत असतात. द निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो गेट ट्रान्सफर ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मोशन. हे जे इलेक्ट्रॉन आहे हे फ्री असतात आणि जे फ्री असतात ते मोशनमध्ये असतात. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन जे आहे तर हे फ्री इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज जो आहे इलेक्ट्रॉन्सचा तो सुद्धा काय करत असतात, कॅरी करत असतात. द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर आर द कॅरियर ऑफ निगेटिव्ह चार्ज. आणि म्हणून हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते काय आहे, निगेटिव्हली चार्ज आणि कॅरियर ऑफ निगेटिव्ह चार्ज त्यांना म्हणतात. आज आपण इथे थांबणार आहोत. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय ते लिहायचं आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल हे पण त्याच्या नोट्स काढून तुम्ही स्वतः लिहायचं आहे आणि दिलेला होमवर्कसुद्धा वहीमध्ये करायचा आहे. पुढच्या पिरियडला आपण मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स बघणार आहोत. आज आपण इथे थांबणार आहोत.